नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, माजी सेना प्रमुख नरवणे यांच्या एका पुस्तकाच्या संदर्भामध्ये जो काही गदारोळ चाललेला आहे, हा आपण पाहतात रोजच्या रोज लोकसभेमध्ये गोंधळ होतोय काँग्रेस पक्षातर्फे. आणि आता सरतेशेवटी राहुल गांधी यांनी अशी पाळी आणलेली आहे की मोदी सरकारला त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करावा लागलेला आहे. आता मित्रांनो, ह्या संदर्भामध्ये इतके उलट-सुलट दावे राहुल गांधी यांनी केलेले आहे, की आता हे सगळं प्रकरण ना थोडंसं गुंतागुंतीचं झालेलं आहे, पण ते हास्यास्पदही झालेलं आहे. हास्यास्पद अशाकरता, की तुम्ही बघाल, की हे पुस्तक अजून प्रकाशित झालेलं नाही आहे. राहुल गांधी म्हणतात ते प्रकाशित झालेलं आहे. प्रकाशन संस्था जी आहे पेंग्विन, ही खूप नावाजलेली संस्था आहे जगभर. ती म्हणते की आम्ही पुस्तक प्रकाशित केलेलं नाही आहे. आणि त्यांचा जो दावा आहे की पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं नाही आहे, त्याला नरवणे साहेबांनी संमती दर्शवलेली आहे की पुस्तक अजून प्रकाशित झालेलं नाही आहे. पण राहुल गांधी लोकसभेमध्ये जे दाखवत होते कुठलं पुस्तक आहे? म्हणजे ते पुस्तक खरं नाही असं म्हणायला आधार आहे ना कुठेतरी. आणि त्याच्याच बळावरती आता हा FIR दाखल करण्यात आलेला आहे. खरं तर एका मोठ्या पक्षाचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते अशी दोन गोष्टींची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, त्या राहुल गांधींनी ह्या संदर्भामध्ये थोडा विचार करायला पाहिजे होता की आपण हे जे काही सगळं करतो आहोत, दर लोकसभेच्या अधिवेशनाच्या वेळेला जी गडबड करतात, एकच काहीतरी विषय आणतात, तोच बोलत बसतात आणि मग संपूर्ण संसदेचं कामकाज जे आहे ते डिस्टर्ब करून टाकतात. यावेळी तर आपण बघितलं की त्यांना अगदी TMC सारखा त्यांचा एक सहकारी पक्ष आहे, त्यांनी सांगितलेलं की आम्ही तुमच्याबरोबर नाही आहोत. कारण प्रश्न असा आहे ना, की प्रत्येक राज्याचे वेगळे प्रश्न आहेत, प्रत्येक पार्टीचे वेगळे प्रश्न आहेत. त्यांना काहीतरी बोलायचं असतं, त्यांना त्यांचे प्रश्न लोकसभेत मांडायचे असतात आणि राहुल गांधी एक काहीतरी विषय घेऊन येतात आणि त्यालाच चिटकून बसतात आणि मग त्याच्यावरती उलट-सुलट जे काही आहे ते राजकारण सुरू होऊन शेवटी पूर्ण विचका होतो आणि त्याचा जो काही नुकसान आहे त्याचं, ते शेवटी काँग्रेस पक्षाला होतं. हे राहुल गांधींना कधी लक्षात येणार आहे ते कळत नाही आहे. आता प्रश्न असा आहे की कोंडी फुटणार कशी? तर याच्यातनं एक सिंपल मार्ग असा आहे की जे मोदी सरकार आहे, आता मोदी सरकारवरतीही बरीच टीका केली जाते की ते राहुल गांधींच्या बाबतीमध्ये अगदी नरमाईचं धोरण अंमलात आणतात आणि त्यांना सूट देतात काही करायची. हे एका अर्थी खरं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही पॉलिटिकल सर्कलमध्ये पाहिलं तर अशी चर्चा ऐकू येते की राहुल गांधी काँग्रेसच्या प्रमुखपदी किंवा विरोधी पक्षनेतेपदी असणं हे भाजपकरता फायदेशीर आहे. ही थिअरी मांडली जाते आणि ती खरी आहे की राहुल गांधी काहीतरी गडबड करतात, त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष मागे जातो आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला येतो. काही लोकांचं म्हणणं असं आहे की नुरा कुस्ती आहे. राहुल गांधीलाही माहिती आहे की मी असं काही केलं की त्याचा भाजपला फायदा होतो आणि भाजपला माहिती आहे की राहुल गांधी जर उद्या नसतील तर हे जे काही त्यांना जी पदवी देण्यात आलेली आहे अबोध बालक, मी नाही देत आहे म्हणजे ही संसदेमध्ये त्यांच्याविषयी उल्लेख करण्यात आला की अबोध बालक. तर तसे ते थोडेफार ज्याला आपण म्हणतो ना की निष्पाप वाटतात कधी कधी की त्यांना कळतंय का ते काय करतायत. कारण ह्या सगळ्यातनं ना मंडळींनो, मित्रांनो, की ह्या सगळ्यातनं हा फायदा जो आहे ना तो शेवटी भाजपचा होतोय हे कधी समजणार आहे? अगदी म्हणजे ही थिअरी जर तुम्ही अजून पुढे घेऊन गेलात तर तुम्हाला असं दिसेल की हिंदुत्वाला वारंवार विरोध केल्याने विरोधी पक्षनेते असतील किंवा विरोधी पक्ष असतील, अगदी TMC असेल, समाजवादी असतील, कम्युनिस्ट असतील, काँग्रेस असतील, यांनी वारंवार हास्यास्पद विरोध जो आहे तो भारतीय जनता पक्षाला केल्यामुळे आणि मोदींना केल्यामुळे तो पक्ष वेगाने पुढे जातोय, अतिशय वेगाने पुढे जातोय. आज जवळजवळ नाही म्हटलं तरी 80% किंवा 70 ते 80% जी काही राज्य आहेत त्याच्यावरती त्यांचं राज्य आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहेत. हे कोणामुळे झालेलं आहे? तर हे मूर्खासारखं जे काही हे जे पसरवलं जातं ना नॅरेटिव्ह, त्याला नॅरेटिव्ह म्हणतात, त्या नॅरेटिव्हच्या फसण्यामुळे कुठेतरी जे जनमानस आहे ते भारतीय जनता पक्षाच्या दिशेने जात आहे
हे या लोकांच्या कधी लक्षात येणार? काय बोलणार आपण याच्यावरती? आपण एवढंच आज म्हणू शकतो की राहुल गांधी यांना जी काही अबोध बालक ही जी काही पदवी देण्यात आलेली आहे त्याचा मतितार्थ काँग्रेसच्या जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या तरी लक्षात येईल आणि पर्यायाने राहुल गांधींच्या लक्षात आणून अशा तऱ्हेचं राजकारण हे काँग्रेसला बिलकुल फायद्याचं नाही. हे जेव्हा म्हणजे गळ्यात घंटा कोणी बांधायची हा मोठा प्रश्न आहे काँग्रेसच्या बाबतीमध्ये, पण कोणीतरी घंटा बांधली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की राहुलजी ह्या तऱ्हेच्या राजकारणाचा काँग्रेसला कुठलाही फायदा नाही, झालाच तर ते नुकसान आहे आणि हे नुकसान आपल्याला या येणाऱ्या ज्या काही राज्याच्या निवडणुका आहेत, केरळ असेल किंवा इतर ठिकाणी आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पश्चिम बंगाल, इथे निश्चित या प्रकरणाचा फायदा भाजपला होणार आहे आणि भाजपला हवं तसंच राहुल गांधी वागत आहेत किंवा जे काही राजकारण करत आहेत हे उघड उघड दिसून येते मित्रांनो. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष अत्यंत खुश आहे की त्यांना जे हवं आहे तेच घडतं आहे, त्यांच्या फायद्याचं आहे तेच घडतं आहे. असो मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.